हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे प्रति ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी परकटे वरिते ओनिया परकटे वरिते ओनिया ते ओनिया परकटे वरिते ओनिया शुभमणि विराजिता विराजिता घंटे का शुभमणि विराजिता विराजिता घंटे का शुभमणि विराजिता विराजिता घंटे का शुभमणि विराजिता विराजिता तुझार गला कासे पीतांबर तुझार गला कासे पीतांबर निरंतर
दान आवडे निरंतर येथे दान हरी तुळसी हार तुका मने माझे येती सर्व सुख 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 मुख आवडे तुझिहारा गळा काजू पीतांबर
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा न देखती गर्भवास न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे कधी दास विष्णूचे त्रिभुवनी जाची सत्ता त्रिभुवनी जाची सत्ता तो रक्षिता झालिया तो रक्षिता झालिया न देखती
कधी दास विष्णू दे नाद कधी गर्भवास नाद कधी गर्भवास नाद कधी गर्भवास नाद कधी गर्भवास कधी गर्भवास कधी गर्भवास अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. बडबड करू नका बरं, बडबड करू नका. विसंबेना माता बाळा
विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. थोडा विकोरा उद्या मॉनिटरला, थोडा विकोरा उद्या मॉनिटरला. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. हृदय चरण संतांची या. हृदय चरण संतांची. हृदय चरण संतांची. त्यांच्या कृपा दाने कथेचा विचार. त्यांच्या कृपा दाने कथेचा विचार. बाबाजी सद्गुरु दास तुका. खुर्चीवर बसलेल्या भाविकांनी पायातल्या चपला काढा. हा ऑर्केस्ट्रा किंवा तमाशा नाही, कीर्तन, याचा आत्मभान ठेवा. विठाला विठाला जयांच्या किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशी अपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या. निवृत्ती नाथाचे चरणी. चरण एका जनातनी. चरण एका जनातनी. चरण एका जनातनी. निवृत्ती नाथाचे चरणी. चरण एका जनातनी. चरण एका जनातनी. चरण एका जनातनी. समाचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम. जगन निहितपानि मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. नमो ज्ञानेश्वरा. 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 निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे. रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे. सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद. विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय, ज्यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंतकोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथ, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, विश्वमाऊली ज्ञानोबराय.
वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ, जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बालभागवत टाळकरी वृंद, गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या परमानी पावन उपस्थितीमध्ये कैलासवासी दादासाहेब वनाजी जोंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ही एक दिवसीय भगवत चिंतन सेवा आयोजित केलेली आहे. जोंधळे परिवारामध्ये त्यांची पत्नी गंगा भगीरथी मंगला दादासाहेब जोंधळे, चिरंजीव श्री योगेश दादासाहेब जोंधळे, श्री निलेश दादासाहेब जोंधळे, मुलगी सौभाग्यवती भारती राजेंद्र जाधव आणि सौ गौरी पंकज सोनवणे. या जोंधळे परिवाराने आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता एक दिवसीय चिंतन सेवा आयोजित केलेली. माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण. नाथ महाराज सांगतात, 3 प्रदक्षिणा प्रियेसी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता माता पितयासी, इतके पुण्य होनी. जाणं या मृत्यूलोकातला नियम आणि निसर्ग आहे राजाओ. मृत्यूलोकात जन्माला आला आणि इथे कायमचा थांबला असं जगाच्या इतिहासामध्ये एकच उदाहरण आहे, ते म्हणजे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज. पुन्हा कोणालाच थांबता आलं नाही. येथे नाही वरो आले अवतार, येरते पामर जीवकती. SP कॉलेजचे प्रिन्सिपॉल झाले गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर. मामासाहेब म्हणायचे, जीवनातल्या सगळ्या समस्येची उत्तर अनिश्चित आहे आणि एकाच समस्येचं उत्तर निश्चित आहे. आपण बघा, जन्माला आलेला मुलगा ग्रॅज्युएट होईल का नाही असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर उत्तर अनिश्चित आहे. ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला नोकरी मिळेल का नाही असा प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित आहे. नोकरी मिळालेल्या माणसाला किंवा मुलाला मनासारखी बायको मिळेल की नाही आता मिळणंच अनिश्चित आहे. मनासारखी बायको मिळाली, त्या मुलाला मुलबाळ होईल का नाही असा प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित आहे. रात्र जाईल, जीवनातल्या सगळ्या समस्येची उत्तर अनिश्चित आहे आणि एकाच प्रश्नाचं उत्तर निश्चित आहे. कोणत्या? जन्माला आलेला मनुष्य मरणार की न मरणार, तो निश्चित मरणार आहे. ज्ञानोबराय सांगतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. इथे जावंच लागतं. एक वाक्य सांगतो, फार झालं तर मरण लांबवता येईल पण मरण टाळता येत नाही. विठाल विठाल मरण लांबवण्याकरता भारतीय मंत्र साहित्यामध्ये महामृत्युंजय नावाचा मंत्र आपल्याला ज्ञात आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षयमामृता. या मंत्राला दशांश हवन, दशांश तर्पण आणि महामृत्युंजय मंत्रामध्ये जेवढी अक्षर आहे त्याचा लक्ष जर पाठ केला तर मंत्र सिद्ध होतो आणि सिद्ध झालेल्या मंत्राने आयुष्य वाढवून मिळतं. इतिहास सांगायचा झाला तर अहिल्यानगर जिल्ह्याला नेवासा तालुक्याला एका मस्जिदला बाजूला सारून ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला पाड दिली आणि एका मेलेल्या माणसाला उठवलं. त्यांचं नाव सच्चिदानंद बाबा आहे आणि त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबांचं मरण फक्त लांबवलं, टाळलं नाही. विठाल हा 700 वर्षाचा इतिहास झाला. मी आत्ता 100 वर्षाचा इतिहास सांगतो. 100ही नाही, एक 80-85 वर्षाचा इतिहास आहे. आम्ही ज्या परंपरेचे अनुयायी आहोत ती स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांची परंपरा आहे. त्या जोग महाराजांच्या परंपरेमध्ये नाशिकचे लक्ष्मण महाराज इगतपुरीकर होऊन गेले आणि याच नाशिकला काही काळ ज्यांनी जोग मठात काम केलं ते गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज. बीड जिल्हा मांदर सुंब्याळ जाऊन निनगूर नावाचं त्यांचं गाव. तिथे प्लेगच्या साथीमध्ये 7 वर्षाचा भानुदास कासार नावाचा मुलगा मेला. एक गणित सांगतो बघा, दर 100 वर्षांनी एक महामारी येते.
1820 साली प्लेग आला, 1920 साली कॉलरा आला आणि बरोबर 2020 सालीच कोरोना आला. विठाला आपण अभ्यास करा. बरोबर 100 वर्षांनी एक महामारी आहे. आता 25 ते 35 ही जी वर्ष आहे ना, भारत देशातल्या अनेक ज्योतिषांनी सांगितलं अत्यंत खडतर वर्ष आहे महाराज. म्हणून आपला वेळ व्यर्थ व्हायला घालू नका. कधी मृत्यू आपलं आक्रमण करेन आणि आपल्याला गिळून टाकतील लक्षात येत नाही. म्हणून जेवढा वेळ सत्संगा करता मिळेल तेवढा करा, नाही तर वेळ निघून गेली ना पुन्हा पश्चाताप करण्यात मजा नाही. राजा हो विठाला लिहून ठेवा असं सांगितलं ज्योतिषांनी. एका महिन्यात 2 ग्रहण कधी आले नाही. एक चंद्रग्रहण होऊन गेले, एक पौर्णिमेला झालं आणि बरोबर 15 दिवसांनी अमावस्येला. असं जगाच्या इतिहासात कधी अघटित घडायचं असेल तरच घडतंय. म्हणून 25 ते 35 हा काल भारत देशाला अत्यंत भयानक काल आहे. म्हणून सावध व्हा. पैसा आणि सत्तेच्या उन्मादामध्ये जर रममान बसलात ना, आयुष्य निघून जर गेलं तर धोका होण्याची शक्यता आहे. म्हणून सावध होणे भजने लागा देव करा कैवारी. जेवढा वेळ मिळेल तेवढा परमार्थ करा, सत्संग करा, नामचिंतन करा. विठाला 1820 साली प्लेग आला. त्या प्लेगच्या साथीमध्ये भानुदास कासार नावाचा 7 वर्षाचा मुलगा मेला. खड्डा खांडून पुरायला तयार झालेला होता. सगळं गाव दफनविधी करता जमलेलं होतं. पण त्या मुलाची आई मात्र मुलाला पुरण्याकरता देत नव्हती. तिने सांगितलं, हे बघा माझ्या बाळाला बालपणामध्येच गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांची माळ आहे. माझी एकच इच्छा आहे, याला पुरायच्या अगोदर स्वामी महाराजांच्या मांडीवर द्या, मग खुशाल पुरा. पण स्वामी महाराज येईपर्यंत माझ्या मुलाला हात लावू नका. जवळ 10 किलोमीटर अंतरावर स्वामी महाराज सकाळच्या कीर्तनाला गेले होते. टांग्याने जाऊन लोकांनी कानात वार्ता सांगितली. स्वामी महाराज तिथून निघाले आणि त्या मृत झालेल्या मुलाच्या घरी आले. ज्ञानेश्वर महाराज 2 ओव्या देतात बघा. थोडा विकोरा उद्या वैशेची शेवटी एकची पुत्र वांझोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ज्या वयामध्ये माता भगिनीला अपत्य होण्याची लक्षणच नाही, अशा 60व्या वर्षी देवाची कृपा व्हावी आणि वांज असलेल्या बाईला मूल व्हावं, तिचा आनंद गगनात मावत नाही. राजा गगनात. पण ज्ञानोबराय सांगतात हा उसना आनंद आहे. का झालेलं मूल तिच्या पुढे तरफडून मरावं, तिच्या इतकं दुःख जगात दुसरं कोणालाच नाही. माये पडून बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटते मेना. स्वामी महाराजांना पाहिलं बाई हंबरडा फोडून रडू लागली. स्वामी महाराजांनी सांगितलं रडू नका. त्याच्या बापाला सांगितलं या मुलाला स्नान घाला. स्नान घातलं मुलाला, आपल्या मांडीवर घेतलं आणि तोंडावून हात फिरवत असताना एकच वाक्य वापरलंय, भानुदास अरे काय झोपलाय, उठ उठ म्हटल्याबरोबर झोपेतून मुलगा जसा जागा व्हावा ना तसे मेलेले भानुदास पुन्हा जिवंत झाले. आत्ताही मी फोन नंबर पत्ता देतो, जाऊन बघून या. जवळजवळ 125 वर्षाचं वय, ती व्यक्ती आजही जिवंत आहे. मी कशा करता सांगितलं, मरण लांबवता येईल पण मरण टाळता येणार नाही. त्याला परत कधीतरी मारावं लागणार आहे. पण मृत्यूला मारण्याची ताकद जर कशात असेल तर ती भगवंताच्या नामचिंतनात आहे. तुकोबराय सांगतात, याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटला दिसो याजसाठी केला होता टास.
मृत्यूला मारावं लागतं देवा. आणि मृत्यूला मारण्याची साधना श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. 2 श्लोक सांगतो मी, विस्तार करणार नाही. तेषामं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मय्या वेशित चेतसा अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. ज्ञानोबराय सांगता, जो होय मदानन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगता शरण्य मी चेको. येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मद भजले आईलीच थडे तरले मायागा भवसागर तरता भवसागर तरता भवसागर तरता रे तथा चिंता रे तथा चिंता रे कथे चिंता रे तथा चिंता. पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनी पहिलं उभा दाता कटी कट ठेवोनी पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनी पहिलं उभा दाता ठेवोनी पायी घाला मिठी पायी घाला मिठी पायी घाला मिठी पायी धोंडा माझा एक प्रसंग सांगायचे सांगून पुढे चालतो. भगवान प्रभू रामचंद्र भगवती सीतामाता आणि लक्ष्मणजी यांना वनवासाची वाटचाल करत करत शरयू नदी पार करून पलीकडे जायचं होतं. जाणार कसं? राम लक्ष्मणाला पोहता येतं, पण जनकनंदनी सीतेमातेवर ही कधी वेळच आली नाही. रामचंद्रांचा एक मित्र होता निषादराज गुहक. त्या निषादराजाला विनंती केली, निषादराज मला लक्ष्मणाला आणि सीतेला शरयू नदी पार करून पलीकडे जायचंय, मला कसं घेऊन जाणार? तो म्हणाला, चिंता करू नका. शरयू नदीच्या पैलतीराला केवट आपले नाव घेऊन उभा होता बघा. त्याला गिऱ्हाईकाची आवश्यकता होती. निषादराजाने मोठ्याने हाक मारली, ए केवटा इकडे. केवटा आला. काय काम आहे? काय नाही, रामाला लक्ष्मणाला आणि सीतेला तुझ्या नावेमध्ये बसवायचं आणि पलीकडे घेऊन जायचं. त्याने लागली ते विचारलं, मोबदला काय देणार? जसं अलीकडे तारखाय विचारल्या का कीर्तनकारी विचारतात, पाकिट किती देणार, मोबदला काय देणार? निषादराज गुहकांनी सांगितलं, तू मागशील तो मोबदला देणार. काय पाहिजे तुला? केवटाने सांगितलं, अगोदर वचन द्या. एक महत्वाचं वाक्य सांगतो, संकल्प, वचन, आशीर्वाद आणि श्रद्धांजली ही कोरडी द्यायची नाही. श्रद्धांजली द्यायची ना, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी सत्संगाचं पुण्य असलं पाहिजे. ज्याने आयुष्यामध्ये कधी दान धर्म सेवा परोपकार केला नाही, ज्याला देवाचं मंदिर माहीत नाही, अशा माणसांनी जर श्रद्धांजली दिली ना, तर पद्मपुराण सांगतं पुढच्या जन्मामध्ये डुक्कर व्हावं लागतं आणि आयुष्यभर त्याच तोंडाने विष्ठा खावी लागते. विठाल आशीर्वाद कोरडा द्यायचा नाही. आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्संगाचं पुण्य असलं पाहिजे, त्याशिवाय या गोष्टी करता येत नाही. संकल्प कोरडा करायचा नाही. मारुती मंदिराला मी लाख रुपये देणार आहे असं मुखातून बोलून गेला आणि पुन्हा देण्याकरता कंटाळा केला, तर शास्त्र सांगतं डुक्कर व्हावं लागेल आणि त्याच तोंडाने आयुष्यभर विष्ठा खावी लागेल. म्हणून वचन, आशीर्वाद, संकल्प आणि श्रद्धांजली हे दिल्यानंतर परिपूर्तताच करावी लागते. हे कोरड्या द्यायच्या नाही. वचन मागितलं निषादराज गुहकाकडे केवटाने, मला वचन द्या. निषादराजाने वचन दिलं, काय पाहिजे सांग. त्यांनी सांगितलं, दुसरं काहीच नाही पाहिजे मला प्रभू रामचंद्रांचे पाय माझ्या हाताने धुवायचे, माझ्या वस्त्राने पुसायचे, त्याशिवाय मी त्यांना नावेमध्ये बसवू देणार नाही. रामचंद्रांनी विचारलं, माझ्या पायामध्ये असं काय गुंतलंय त्याच्याकरता तू धुण्याचा एवढा अट्टहास करतो? त्यावेळेला केवटाने उत्तर दिलं, श्रीराम, या पंचवटीला गौतमांचा आश्रम होता आणि त्यांची पत्नी होती अहिल्या. त्या अहिल्याला स्वतः गौतमांनी शाप दिला होता, तू शिळा होऊन पडशील म्हणून. विश्वामित्रांबरोबर प्रभू रामचंद्र या गौतम तटावर आले, गौतम ऋषींच्या आश्रमापुढे.
आणि आश्रमाच्या पुढे ती शिळा पडलेली होती. प्रभू रामचंद्राने आपल्या डाव्या पायाचा अंगठा नुसता शिळेला लावला. शिळा पुन्हा इल्ल्या झाली. शिळा होते मनुष्य झाली. थोर करी तेव्हा खान्नली, लंका दहन केली हनुमंते काशाने. तुमच्या चरणाचा महिमा असा का शिळेला जर स्पर्श झाला तर शिळेची अहिल्य होती. त्या चरणाला मला धुवायचंय. प्रभू रामचंद्रांनी होकार दिला. घरी गेला. आपली पत्नी मुलाला बरोबर घेऊन आला. लाकडी काठोट आणली. प्रभू रामचंद्रांचे पाय त्या लाकडी काठोटीमध्ये ठेवले. शरयूच्या पाण्याने डोळ्यांच्या अश्रूंनी प्रभू रामचंद्रांचे चरण तो धुवू लागला. पाय धुतले, ते पुसले, नावेमध्ये बसवलं आणि शरयूच्या पैलतीराला प्रभू रामचंद्रांना आणून सोडलं. मोठ्या माणसांचा स्वभाव असा आहे बहारा, ते सेवा केल्यानंतर त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहत नाही. फुकटची सेवा कधी घ्यायची नाही, त्याचा काही ना काही मोबदला द्यायचा. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. दिल्याशिवाय घ्यायचं नाही, काही देत जायचं. काही माणसाला नुसती दुसऱ्याचं घ्यायची सवय, उष्ट्या हाताने ती जात कधी कावळा हाणत नाही. हे काही कामाचं नाही. दिलं पाहिजे. दिल्याने मनुष्य मोठा होतो. जगाचा मालक प्रभू रामचंद्र केवटाला विचारतो, एक केवटा, मी दशरथ राजाचा मुलगा राम नाही, मी वनवासी राम आहे. तुला पाहिजे एवढा मोबदला माझ्याकडे देण्याकरता नाही, पण काहीतरी मोबदला तुला दिला पाहिजे म्हणून थांब. बोटातली अंगठी काढली आणि प्रभू रामचंद्र त्या केवटाला देण्याकरता निघाले. केवटाने सांगितलं, राम तुम्हाला नियम माहित नाही. नियम असा आहे, ज्या दोघांचा धंदा एक असतो ना, त्यांनी एकमेकाचा मोबदला घ्यायचा नसतो. मी फक्त ऐकलंय, एका नाव्याने दुसऱ्या नाव्याची दाढी डोकी केली तर पैसे घेत नसतात का? दोघांचा धंदा एक आहे. मग रामाने विचारलं, तुझा धंदा आणि माझा धंदा सारखा कसा काय? केवटाने सांगितलं, श्रीराम, या शरयू नदीला पार करण्याकरता तुम्हाला मी नावाडीहून मदत केली आणि शरयूच्या पैल काठाला आणून सोडलंय. मी जसा शरयूचा नावाडी आहे ना, तसे तुम्ही संसार रूपी सागराची नावाडी आहात आणि संसाराच्या दुःखातून बाहेर काढण्याचं काम तुमचं आहे. नामाची या सहस्त्रावरी नावा या अवधारी, त्यजोनिया संसारी तारू झालो. मनवोनी शरण जावे, शरण जावे, मनवोनी शरण जावे, शरण जावे. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवा, सर्व भावे देवा, सर्व भावे देवा. उतारिलो पाय, उतारिलो पाय, उतारिलो पार, भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा. उतारिलो पार, भवदुत्तर नदीचा, भवदुत्तर नदीचा. मी जशी आज तुम्हाला मदत केली ना श्रीराम, मला एक दिवस संसारूपी नदी तरून जायचंय. मी आज तुम्हाला मदत केली, तुमच्याकडून काही मोबदला घेतला नाही. पण ज्या दिवशी या संसार सागरातून मला तरून जायचंय ना, त्यावेळेला माझ्याकडून काही तुम्ही मोबदला मागू नका, एवढीच प्रार्थना आहे. प्रभू रामचंद्रांनी शपथ घेतली, एक केवटा, अरे तुलाच काय, जगात जो कोणी मला शरण येईन ना, मला त्याला तारण्याकरता 1 रुपया सुद्धा मी त्याच्याकडून घेणार नाही. त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुला. संसार सागरातून तारून नेण्याची ताकद फक्त देवामध्ये आहे. म्हणून त्याचं चिंतन करा. तुकाराम महाराज सांगतात, आयुष्यभर मी नामचिंतन केलं, त्याचा परिणाम असा झाला, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. देवाच्या नामचिंतनाशिवाय मनुष्य मृत्यूवर विजय मिळवू शकत नाही.
महाराज या मृत्यूने कोणाला सोडलं नाही. एक सांगू, एखाद्या वेळेला देवाला दया येईल पण मृत्यूला कोणाची दया येत नाही बघा. अत्यंत निष्ठुर जर कोण असेल तर तो काळ आहे. तुकाराम महाराज सांगतात, नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे दैशा धन्या चोर यातना धरी जेतो. काय ज्ञानेश्वर महाराजांनी सावध केलं, राजा गुळावर बसलेली माशी ना गुळावर तिला ओढण्याकरता जितका वेळ लागत नाही तितक्या क्षणार्धात मनुष्य मरतो. माशी पाख पासात तरी आपला मुलगा येईल. तिसऱ्या दिवशी मुलाने तिकडून फोन केला, बाबा मला काही सुट्टी मिळत नाही, व्हिसा मिळत नाही, तुमचं तुम्ही करून घ्या आणि काही पैशाची अडचण जर असली तर मला सांगा. मला विचारायचंय, अशी मुलं जन्मालाच येण्यापेक्षा आई जर वांदत राहिली असती तर हे दुःख तिला भोगावं लागलं नसतं. विठाला काय परिस्थिती आहे महाराज. ज्या मातीमध्ये, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आपली संस्कृती आहे. ज्या प्रभू रामचंद्राने आपल्या सावत्राईच्या वचनाकरता 14 वर्षाचा वनवास भोगला, त्याच्या सख्या आईने वचन दिलं नव्हतं. सावत्राई होती महाराज ती, तरी पण आई आई आहे म्हणून आई करता प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगला. ती ही माती आहे. ज्या आई वडिलांच्या सेवेकरता पुंडलिकरायने भगवान पांडुरंगाला 28 युग झाले इथं उभं करून ठेवलंय, त्या सेवेची ताकद आहे. आणि त्या मातीत अशी नराधम मुलं जन्माला येतात. त्याचं एकच कारण आहे, आई बापाचे संस्कार कमी पडले. याच्या पाठीमागे एवढंच कारण आहे. विठाला अहो ती मुलगी आहे जिला 9 महिने 9 दिवस आई आपल्या उदरामध्ये वागवते. त्या मुलीला तळ हाताचा पाळणा करून सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर हात धरून निघून जाते आणि पोलीस स्टेशनला काय तक्रार देते, माझ्यापेक्षा आपल्याला माहिती का, माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. आता मला अनुभव नाही पण तो मला अनुभव आहे. आई बापापासून जर मुलीला भीती आणि धोका असता तर 9 महिने उदरात वागवले असते का. ही संसाराची फळं आहे देवा, ही परमार्थ तसा नाही. अरे एखाद्या वारकऱ्याला जर भाताचं शिद्दरी खाऊ घातलं ना तर मारुतरे आयुष्यभर तेरून लक्षात ठेवतील. ती केलेली पुण्याची शक्ती व्यर्थ जाणार नाही. विठाला म्हणून संत वारंवार सांगतात, शेवटच्या काळात तरी भजन करा. आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा. तोरण निजल्याने नाडोनी भागा भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो, महाराज संतांचे शब्द ऐका. एखाद्या वेळेला देवाचं वचन सत्य होईल पण संतांचं वचन असत्य करण्याची हिंमत देवात सुद्धा नाही. ते अटळ सत्य आहे. म्हणून संतांची वचनं आपल्या डोळ्यापुढे ठेवा. आता उठा जागा रे भाईनो जागा. संत सांगतात उठा जागा, उठा जागे भारी आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माच्या. एक सांगू का, खरं तर शास्त्रकार सांगतात 50 वर्षाच्या नंतर पुढे संसारच नाही केला पाहिजे. पण आता 35व्या वर्षी लग्न झाल्यावर 50व्या वर्ष कसा सोडायचा, ही मोठी गंमत आहे. मग शास्त्रकार काय सांगतात ऐका, 60 वर्षाच्या नंतरचं जे उर्वरित राहिलेलं आयुष्य ते आपल्याकरता जगा. म्हणजे काय करा, परिस्थिती चांगली असेल ना 60 वर्षानंतर परिस्थिती, तर तीर्थयात्रा करायला जा. हळूहळू संसारातला मोह कमी होईल. परिस्थिती बरी नाही पण देवाने डोळे चांगले दिलेत. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, हरिपाठ याचे खूप पारायण करा. देवा ज्याला वाचता येतं त्यांनी पारायण करा. महाराज पण डोळे दिसत नाही आणि वाचता येत नाही, काय करावं. घाबरायचं कारण नाही. माळ घ्या. घरात एकांत नाही मिळालं तर गावातल्या मंदिरात या. गावातल्या मंदिरात एकांत नाही मिळाला ना, कुठेही झाडाखाली बसा. 5 माळा, 10 माळा, 20 माळा, 25 माळा दिवसातून जपा. तेच केलं पाहिजे.
जर म्हाताऱ्या माणसांना जर वयाच्या 60व्या वर्षी जर कुक्कुटपालन करण्याचा संकल्प झाला तर देवाने तुमचा काय विचार करायचा पुन्हा? सावध व्हा. आज हसाल पण पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही, एवढं मात्र बॉन्डवर लिहून ठेवा. विठाला अरे आजा मेला पंदा मेला बापाई मसना गेला, चालता वाट पुढे वाट तोची वाट पुढे बहुत जन गेले नाही आले मागोती, जन गेले नाही आले मागोती. न देखो काय झाले कान तरी ऐकत, बैसलो संधी भागी तुझ धरून चित्ती, चंद्रभागी तुझ बैसोड चित्ती. आता माझी करी दान देई भगवंत, बाकी पोटी नाही बोल निरावी सज्जन दान धर्म सेवा परोपकार कधी व्हायला जात नाही. एक सहस्पर्श करून जातो प्रसंग सांगायला वेळ नाही. राजा दशरथ उन्हाळ्यामध्ये शिकारीला गेले, ते तहानवले, उष्मघाताने बेशुद्ध पडले आणि आकाश मार्गाने पक्षराज जटायू चालले होते. जटायू या घोटीजवळ सर्वतीर्थ टाके, तिथं तर त्यांची समाधी आहे ना सर्वतीर्थ टाकेतला. त्या आकाश मार्गाने चालणे त्यांनी पहिलं राजा दशरथ ह्या ज्या अर्थी बेशुद्ध पडला त्या अर्थी उष्माघात झाला असावा म्हणून पक्षराज जटायूने उड्डाण करत शरयू नदीकडे धाव घेतली. शरयूचं पाणी आपल्या चोचेमध्ये घातलं आणि राजा दशरथांच्या तोंडामध्ये टाकून राजा दशरथाला जीवदान दिलं. एवढाच परोपकार झाला महाराज. त्याचा परिणाम जटायूचं ज्या वेळेला मरण जवळ आलं त्याच्या कंठात प्राण आला ना, भगवान प्रभू रामचंद्रने आपली मांडी डोकं ठेवण्याकरता जटायूला दिली. जटायूला जी मांडी स्वतःचा बाप राजा दशरथाला मिळाली नाही ती मांडी प्रभू रामचंद्रांनी जटायूला दिली. का? पाणी पाजलेलं पुण्य सुद्धा वायाला जात नाही. विठाला परमार्थामध्ये कोणतीही सेवा करा, जी वाट्याला येईल ती अमुकच करावी अशी नाही. एखाद्या गोरगरिबाला लहान मुलांच्या शिक्षणाकरता मदत करा. कोणी अडचणीत पडला असेल तर त्याच्याकरता अडचणीतून त्याला दूर काढा. जवळ जर एखादी देशी गाय असेल आणि दुष्काळामुळे अन्न वाचून जर तिला कत्तलखान्याला जावं लागत असेल तर गोशाळेमध्ये मदत करा. काय वाटेला येईल ते करा. कोणती सेवाचे पण करा राजाओ. आणि उर्वरित राहिलेलं म्हातारपणातलं आयुष्य आहे ना ते भगवत चिंतनामध्ये घाला, ते महत्त्वाचं आहे. एक सांगू का, संसारामध्ये दोन वर्ग आहेत. एक वर्ग अति शहाणा आहे आणि एक वर्ग अज्ञानी. शहाणा कोण? ज्या दिवशी आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली, संसाराकरता मुलगा जबाबदार झाला ना, शहाण्या बापाने आपल्या जबाबदारीच्या चाव्या सोडायच्या आणि त्या मुलाच्या हातात द्यायच्या. बाळू तू आणि तुझा प्रपंच हे बघ, आता मी होईल तेवढा वेळ नामचिंतनात खर्च करणारे हा शहाणा बाप आहे. आणि दुसरा असा मूर्ख बाप आहे, तो कमरेच्या चाव्या देत नाही, मग त्याच्या अशा कापूनच घ्याव्या लागतात. आता कधी घ्याव्या लागते हे मी सांगू का तुम्हाला? ही वेळ येऊ देऊ नका. संसाराची जबाबदारी वेळेच्या आत पुढच्या पिढीवर द्या आणि उर्वरित राहिलेलं आयुष्य भगवत चिंतना करता जगा. सगळं विसरत ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ऐका. आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे.
ज्ञानेश्वर महाराजांचं हे वाक्य प्रत्येकाने हृदयावर लिहून ठेवा. आपुली आपण करा सोडवा, संसार बंधन तोडा वेगी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा सगळा विचार मनामध्ये घेतला आणि लक्षात आलं का एक दिवस काळाचा घाला कधी पडेल सांगता येत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. कळो इलांत काळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहते निराळे रांडा पोरी सकळ. काहीच कामाला येत नाही. दोन गोष्टी विसरू नका महाराज. पहिलं देवाला विसरू नका, दुसरं मरणाला विसरू नका. दो बात को मत भूलो हो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजो श्री भगवान. पहिलं देवाला विसरू नका. विसरली तया थोर झाली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिलाय बघा, विस्तार करत नाही. 15व्या अध्यायाच्या श्लोकावर अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यनम चतुर्विधम. ती उभी बघा, प्राणापानाच्या झोड भाती फुंक फुंकोन्या होरात्री आठी तशी नेनो किती उदरा माझी. ज्ञानोबराय सांगतात जगात दोन प्राणी असे आहेत त्याच्या डोळ्याच्या पापण्या खालीवर होत नाही. कोणते दोन? सापाच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. माझं खोटं वाटलं तर जाऊन बघा, फक्त जरा लांबून बघा म्हणजे माझ्यावर येणार नाही. सापाच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. दुसरं, मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. मासा त्याची पापणी आहे तशीच राहते. नाशिक जिल्ह्यातला एक मुलगा आहे मुंबईला, केम हॉस्पिटलला, श्रीमंत बापाचा मुलगा आहे. त्याला इतका भयानक रोग झालाय राजा हो, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या अशा खाली पडतात पण त्या वर जात नाही. पुष्कळ प्रयत्न केले, जगातले मोठे मोठे 5 हॉस्पिटल फिरून आला त्याचा बाप. 5ही देशातल्या डॉक्टरांनी सांगितलं बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्याला हा रोग होऊ शकतो, तो फक्त तुमच्या मुलाला झाला आहे. औषधही नाही आणि वेळ आणि पैसा खर्च करू नका, उपयोग नाही. निराश झालेल्या बापाने गावाकडे मुलाला आणलं आणि मुंबईला केम हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथल्या एका डॉक्टरांनी मधला मार्ग काढला आहे. खाली पडलेली पापणी वर जात नाही कारण हे स्नायू निर्जीव झाले त्या बाळाचे. मग डॉक्टरांनी काय केलं माहिती, असं चष्म्याला रॉड बनवले. रॉड, त्या रॉडनी पापणीवर उचलतात, कानाला अडकवतात. त्यावेळेला त्या मुलाला थोडं दिसतं महाराज, थोडं. त्या मुलाला कळालंय काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाली. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणारं कोणीतरी आहे. त्या सत्तेचं नाव भगवान त्र्यंबकेश्वर आहे हे विसरायचं नाही राजा. देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, पान. म्हणून मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचत जाईल ग्वाई, तुका म्हणे तय्यमाज्ञा. जवळचं उदाहरण सांगू, अंबानी किती श्रीमंत आहे, त्यांच्या श्रीमंतीचं माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याने काय वर्णन करावं. त्याच्या मुलाचं वाढतं वेच कमी होत नाही. जगातल्या सगळ्या डॉक्टरांनी प्रयत्न केला आहे. तो मुलगा दिसतो कसा महाराज, त्याचं भयानक वाढलेलं वजन कमी होत नाही. अरे अंबानीचा पैसा जर त्याच्या कामाला येत नाही तर आपल्याजवळ आहेच किती असं. ते काय कामाला येणार आहे? शेवटी कामाला येणारे दान, सेवा, परोपकार आणि भगवंताचं केलेलं नामचिंतन. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पुंडली कवरदा
तुकाराम महाराज सांगतात न लगे मरावे, आम्हाला मरावं लागत नाही, देवाने अशी जागा दिली. मग महाराजांना विचारलं, महाराज सगळ्या जगाला खाणारा हा काळ आहे, पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी संन्यासी मर गए, पडे काल के फासे, 9 भी मर गए, 10 भी मर गए 1788, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासे. सगळ्यांना मरावं लागतं, हा मृत्यूलोक आहे. आणि तुम्ही सांगता मरावं लागत नाही, त्याचं कारण आहे. तुकाराम महाराज सांगता आम्ही मरणालाच मारून टाकलं, मरण माझे मरून गेले, मद केले अमर, मरण हाती सुटली काया, विचारे निश्चय, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोळा अनुपम. मरणाचे खूप प्रकारे, आता वेळ आहे नाही. नित्य मरण, नैमित्तिक मरण आणि महामरण. मग तुम्ही अमर झाले कसे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात उत्तर, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे अमर झाला, अनुसरे अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसारा, अंतरला संसारा, अंतरला संसार न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, अंतरला संसार, अंतरला संसार न देखती गर्भवास, न देखती अमर होण्याची लक्षणं तुकोबराय सांगतात. अनुसरे तो अमर झाला. विस्तार नको. व्याकरणामध्ये अनु हा उपसर्ग आहे आणि श्रुसरती नावाचा धातू आहे. अनु म्हणजे पश्चात, सरती म्हणजे मागे झाले. आम्ही मागे गेलो आणि अमर झालो. कोणाच्या मागे गेलात? 2 वाक्य सांगतो. संसार असो की परमार्थ असो, योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. बघा, संसारात योग्य मार्गदर्शक पाहिजे आणि परमार्थात मार्गदर्शकाशिवाय चालनात मिळत नाही. परमार्थात 2 गोष्टी मनाने करायच्याच नाही. कोणत्या 2? आजारी पडल्यानंतर औषध मनाने घ्यायचं नाही, ना तर स्वर्ग पुन्हा 4 बोटावर राहतं. आणि परमार्थाला निघालेल्या साधकाने मनाने परमार्थ करायचा नाही. बऱ्याच वेळेला लोक दान धर्म करतात, पंक्ती घालतात, वारी करतात, पण माळ आमची मनाची माळ आहे म्हणतात. मूर्ख आहे तो. ज्याच्या घोड्याची लगाम भगवान श्रीकृष्णांच्या हातात आहे, त्या अर्जुनाचा प्रतिप्रश्न आहे, हे देवा चंचलम हि मन कृष्ण परमार्थी बलवदडम तस्याहम निगरम मन्ये वायोरेव सुदुष्करम. म्हणून मनाचा परमार्थ नसतो. मनोमार्ग गेला, मनोमार्ग गेला तो ते मुक्तला, मनोमार्ग गेला, मनोमार्ग गेला तो ते मुक्तला, मनोमार्ग मनोमार्ग गेला तो ते मुक्तला, मनोमार्ग
सांगतो परमार्थ मनाने करायचं नाही. मनोमार्ग गेला तो इथेचे मग काय करायचं? संताचे संगती मनोमार्ग गती आकळाबा श्रीपती येण्याचे बनते. संसार सुखी परमार्थ असो. एक वाक्य बोलू ऐका. संसारातला मार्गदर्शक जर चुकला तर एका जन्माचे नुकसान आहे आणि परमार्थातला मार्गदर्शक जर चुकला तर जन्म जन्मांतराचे नुकसान आहे. बघा सोपं करून सांगू. एखाद्या मुलीला कर्मधर्म संयोगाने एखादा व्यसनी दुराचारी अज्ञानी मूर्ख नवरा म्हणून जर माणूस पदरात पडला तर त्या मुलीचं एकाच जन्मातलं नुकसान आहे राजा. एका पण एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या साधकाला एखाद्या उपासकाला गुरु किंवा संत म्हणून जर चुकीची व्यक्ती मिळाली ना तर त्याच्या जन्मजन्मांतराची झालेली नुकसान पुन्हा भरून निघत नाही. म्हणून योग्य मार्गदर्शक लागतो. योग्य. मग महाराजांना विचारलं महाराज तुम्ही कोणाच्या मागे गेलात आणि अमर झालात? मागे जाणाऱ्यांचे 4 प्रकारे मी विस्तार करणार नाही. पहिला वेदाच्या मागे जाणारा, दुसरा शास्त्राच्या मागे जाणारा, तिसरा संतांच्या मागे जाणारा आणि चौथा देवाच्या मागे जाणारा. पहिला वेद आहे. आपल्याकडे देव मानत नाही त्याला नास्तिक म्हणत नाही. मग नास्तिक कोणाला म्हणतात? जो वेदाला मानत नाही तो नास्तिक आहे. नास्तिको वेद निंदका. महाराज वेद आपली आई. जरा बोलू का? आपल्या आईला फक्त जन्म द्यायचं कळतं. आपल्या आईला आपलं खरं कल्याण कळत नाही. तिचं खरं कल्याण सांगू का? मुलाचा वेल मांडवावर जाऊन मांडव 2 हाताचे 4 हात झाले पाहिजे आणि वेल मांडवावर गेला पाहिजे. मांडव मोडलं तरी चालेल पण मांडवावर वेल गेला पाहिजे. याच्या पलीकडे आईला दुसरं हेत कळत नाही. हेत न जाणीती जननी जनता. पण वेद सांगतात अहिता पायी सोनी काढीती हेत देऊ न वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. सत्यम वद खरं बोला असत्यम मा वद खोटं बोलू नका. क्लम मा बक्षेत मांसाहार करू नका. सुराम मा पिवे दारू पिऊ नका. धर्मांजर धर्माने वागा. हे वेद सांगतात राजा. त्याच्या 4 लक्षणं दिलीत. आता विस्तार नको. मांसाहार कोणी खायचा माहितीये? ज्याच्या डोळ्याचे बुबळ गोल आहे, ज्याचे दात सुळ्यासारखे, जो प्राणी जिभेने पाणी पितो आणि जन्माला येताना डोळे झाकून जो जन्माला येतो त्याने मांसाहार करावा. वाघ, कुत्रा, मांजर, लांडगा, कोला, सिंह यांच्या डोळ्याचे बुबळ गोल आहेत. आपण बघा दात तीक्ष्ण सुळ्यासारखे. हे प्राणी जिभेने पाणी पितात आणि जन्माला येताना यांची पिलं डोळे झाकून जन्माला येतात. मग वाघ अन्न वाचून मरेल पण शाकाहार करत नाही. याच्या उलट देशी गाय बघा. देशी गायच्या डोळ्याचे बुबळ गोल नाही, गायचे दात सुळ्यासारखे नाही. गाय जिभेने पाणी पिणारा प्राणी नाही, ओठाने पाणी पिते. आणि गायीचं वासरू जन्माला येत असताना डोळे झाकून कधीच जन्माला येत नाही. म्हणून गाय अन्ना वाचून मरेल पण मांसाहार करत नाही. शाकाहारी प्राणी. आता जे मांसाहार करतात ना त्यांनी जरा आपली बॉडी तपासून घ्या. आपल्या डोळ्याचे बुबळ गोल आहेत का बुवा? दात कुत्र्यासारखे सोळे आहेत का? आपण जिभेने पाणी पितो का ओठाने पाणी पितो? आणि जन्माला येताना आईला विचार आपण डोळे झाकून जन्माला आलो होतो का डोळे उघडे ठेवून जन्माला आलो होतो? असं ज्या वेळेला लक्षणं कळतील ना त्यावेळेला त्यांनी मांसाहार करायचा. हे वेद सांगतात करू नका. वेद मार्गे मुने गेले त्याची मार्गे चालेलो. वेदाच्या मागे जाणारा, दुसरा शास्त्राच्या मागे जाणारा, चला तिसरा संतांच्या मार्गे जाणारा आणि चौथा देवाच्या मागे जाणारा. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. असं देवाच्या मागे गेलो आणि आम्ही अमर झालो. अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसारा. म्हणजे नेमकं झालं काय? अभंगाचं दुसरं. न देखती गर्भवास न देखती गर्भवास
देवाची शरणांगती पत्करली. जो भगवंताला शरण आला, जो नामचिंतन करतो ना, त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली येरधार फळाशी. म्हणजे झालं काय, न देखते गर्भवास. त्याला गर्भवासाला यावं लागत नाही. हे बघा, मरावं त्यालाच लागतं ज्याला जन्माला यावं लागतं. ज्याला जन्मालाच यावं लागत नाही त्याला मरण्याचा काय प्रश्न आहे. मग पहिला प्रश्न, जन्माला कोणाला यावं लागतं. जन्माला येण्याची 3 कारणं आहेत बघा. पहिलं, वासनेमुळे जन्माला यावं लागतं. दुसरं, कर्मामुळे जन्माला यावं लागतं. तिसरं, पाप पुण्यामुळे जन्माला यावं लागतं. आता विस्तार करणार नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या देशाला भारत हे नाव पडलं ना, तो या देशाचा समृद्ध राजा होता, राजा भरत. समुद्र वलयांकित तो या समग्र भारत देशाचा राजा होता. एकदा गुरु गोरक्षनाथ राजदरबारात आले. राजाचं वय झालं होतं. गुरु गोरक्षनाथाने उपदेश केला, राजा संसारी जरी सुख जोडे, तरी का शेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. ए राजा, अरे किती दिवस आता हा प्रपंच करायचं, ते सोडून पुढच्यावर ही जबाबदारी दे आणि तू देवाचं नामचिंतन करण्याकरता मोकळा हो. झडझडवून वाहिला निघ. वाहिला निघ नाही बरं, वाहिला निघ. याच्यातून बाहेर पड. आपण सुज्ञ आहात. पेटणाऱ्या वस्तूंमध्ये 3 प्रकार आहेत. एक कापुराच्या जातीचा, एक गौरीच्या जातीचा आणि एक शेणाच्या जातीचा. कापुराला नकळत आग लावली तर लगेच पेट घेतो महाराज. कापुराचे वाती. गौरी लगेच पेटत नाही. आम्ही शेतकरी, आम्हाला माहिती कशी पेटते. अशी धुमसून धुमसून पेटावी लागते. आषाढी कार्तिकी, आषाढी सप्ताहाला का पेटला, काला झाला का विजला. असे शिजनीबल पेटणारे भरपूर आहेत. तात्पुरत्या माळा घालणारे. श्रावण महिना आला का माणसं माणसासारखे वागतात. वाईट खात नाही, वाईट पित नाही, अगदी माणसासारखं राहतात. श्रावण संपला का पुन्हा झाला कत्तल खाण्याचा मारवाडी बरा असा तो मनुष्य. अशी शिजनी पण बरं आहे, कधीतरी पेटत राहतं. पण शेण पेटत नाही महाराज, पेटवणाऱ्यालाच विजवतं. राजा कापुराच्या जातीचा होता. साधूच्या मुखातून शब्द बाहेर पडले, तीव्र वैराग्य झालं. समुद्र वलयांकित समग्र देशाचा त्याग केला आणि गंगेच्या काठावर पर्णकुटी बांधून भगवत साधना करू लागला. बराच काळ गेला. एके दिवशीचा प्रकार, राजा गंगेवर सकाळी पंच उषकाळ झालेला होता. स्नाना करता म्हणून गंगेवर आला आणि गंगेवर स्नान करत असताना एक प्रसंग असा घडला. एक गर्भवती हरणी होती, जिचे दिवस भरलेले होते. कधी प्रसूत होईल अशी हरणी, आणि पाणी पिण्याकरता त्याच गंगेवर आली. राजाच्या समोर अशी ती पाणी पित होती आणि तिने समोर एका वाघाला पाहिलं. वाघाची आणि हरणाची नजर झाल्याबरोबर वाघाने डरकाळी फोडली. व्याघ्र गर्जना ऐकल्याबरोबर हरणी घाबरली आणि छलांग मारल्याबरोबर पोटातला गर्भ पाण्यात पडला आणि हरणी निघून गेली. बराच वेळ राजाने वाट पाहिली, आता हरणी येईल मग येईल, पण ती आली नाही. पाण्यात पडलेलं पाडस राजाने उचललं, आपल्या खांद्यावरच्या वस्त्राने पुसलं आणि त्याला असं बंगलेमध्ये धरलं. असं आहे, पशुप्राण्यावर प्रेम केलं पाहिजे. संत सांगतात भूतदया गायी पशुचे पालन. पण ऐका, फाजील प्रेम करायचं नाही. फाजील प्रेम करणं वेगळं, फाजील प्रेम करणं वेगळं. फाजील प्रेम म्हणजे हे सकाळी कुत्रे फिरायला घेऊन जातात ना, हा सगळा फाजील प्रेमाचा प्रकार आहे. कुत्र्याला गायला फिरायला घेऊन जायला पाहिजे, त्याला रोज फिरण्याचा अनुभव आहे, त्याला कशाला फिरायला घेऊन जायचंय. हा फाजील प्रेमाचा प्रकार आहे देवा. म्हणून मी म्हणलं पशु प्राण्यावर प्रेम करा, पण फाजील प्रेम करू नका. राजाने कवळीमध्ये घातलेलं हरण आपल्या पर्णकुटीवर आणलं आणि त्याचं लालन पालन करू लागला. महाराज लालन पालन करता 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 राजाला त्या हरणाचा लळा लागला. लळा वाईट आहे महाराज, लळा वाईट आहे. नामचिंतन करण्याकरता गंगेच्या काठावर पर्णकुटी बांधून आलेला राजा, पण हरणावर लळा लागला. त्याचा परिणाम नामचिंतन हळूहळू कमी होऊ लागलं आणि हरणावर प्रेम बसलं. बघा काय विचित्र राजा आहे. अरे कुटुंबाचा त्याग केला, कुटुंबाचा, आपल्या समग्र देशाचा आणि वैभवाचा त्याग केलेला राजा आणि सामान्य हरणाच्या पाडसावर प्रेम करत बसला.
धोका झाला महाराज। एके दिवशी अर्धांग वायू झालेला राजा भरत आपल्या अंथरुणावर पडला आणि हरणाच्या पाडसाने हरणाचा कळप पाहिला। त्या कळपात ते पाडस गेलं निघून आणि गात्र गलित होऊन पडलेला हरणा त्या राजा भरताचं लक्ष त्या हरणावर होतं। माझं हरिण, माझं हरिण, माझं हरिण, चारा खाल्ला असेल का, पाणी पिला असेल का, कुठे गेला असेल, वाघाने तर खाल्लं नसेल ना। अरे मरण जवळ आलं होतं, मरण। अशा वेळेला देवाचं नामचिंतन करायला पाहिजे, तर ते गेलं बाजूला आणि हरिण 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 आणि हरिण हरिण करता करता प्राणोत्क्रमण झालं। जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने। संसारही गेला आणि परमार्थही गेला, हरणाच्या जन्माला यावं लागलं। आता मी तुम्हाला विचारतो, नामचिंतन करणारा राजा हरणाचं ध्यान करताना जर हरणाच्या जन्माला जाऊ शकतो, तर कुत्रे पाळणारे कुत्र्याच्या जन्माला जाणार नाही होय? याच्याकरता का वेगळा नियम आहे काय? म्हणून फाजील प्रेम करत बसू नका, फक्त नामचिंतन शेवटच्या क्षणाला करा, ते उपयोगाचं आहे। दुसरा जाता जाता एक प्रसंग सांगतो। काशीला ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले एक महापुरुष रोज असं प्रवचन चालायचे मंदिरात आणि लोक ऐकायला यायचे। एक 60 वर्षाची आजी होती बघा। प्रवचन संपलं का आपल्याकडे नेम आहे, त्या प्रवचनकार असो कीर्तनकार असो त्याचा व्यासगादीचा नमस्कार केला जातो, त्याचं दर्शन घेतलं जातं। सगळे दर्शन करून निघून जायचे। 60 वर्षाची आजी काठी टेकत यायची आणि दर्शन घेण्याच्या अगोदर म्हणायची, बाबा सावध बरं का, एवढंच म्हणायची, म्हातारी निघून जायची। 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले। आजीचा एवढाच ठरलेला शब्द, दर्शनाला आले का बाबा सावध बरं का। मागून 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 त्या महाराजाला राग यायला लागला। अरे सगळ्याला मी सावध करतो आणि हे मला सावध करते, उलटा चोर कोतवाल को दाटे। नंतर 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 तो साधू त्या आजीपासून बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागला, पण आजी हुशार होती। आजी जवळ यायची, बाबा माझा शब्द लक्षात राहू दे बरं, सावध बरं का। एके दिवशी असा प्रकार झाला, त्या ब्राह्मणाला अर्धांग वायू झाला, वाणी निघून गेली, अंथरुणावर पडलेला। रोज शिष्य भेटायला राहायचे, रोज शिष्य भेटायला यायचे, रोज शिष्य भेटायला यायचे। भेटायला आलं का कोणी फळं आणायचं, कोणी खायला आणायचं। एक चांभाराच्या वंशातला शिष्य होता, तो मनात विचार करू लागला, आपण एक सुंदर चपलाचा जोडा आणलाय बघा, तो आपण घालायचा नाही। आपल्या गुरुजींनी आपल्याला एवढं मोठं ज्ञान दिलं, आपण काही गुरुदक्षिणा दिली नाही, आपल्या गुरुजींना एवढा चपडाचा जोडा नेऊन देऊ। हातामध्ये चपलाचा जोडा घेतला आणि गुरुजींकडे आला। गुरुदेव, जोपर्यंत मी तुमच्याकडे विद्या अध्ययन करत होतो, तुमची प्रवचन ऐकत होतो, तोपर्यंत मला तुम्हाला दान दक्षिणा देण्याकरता माझी परिस्थितीच नव्हती। मी चांभार आहे आणि सुंदर चपलाचा मलमली जोडा बांधलाय आणि माझी इच्छा आहे तुम्हाला दान म्हणून द्यायचा, एवढा जोडा घ्या। ते म्हणाले, बाबा आता काय उपयोगाचा आहे, आता मी अर्धांग वायूनी पिढी, ते मला चालता येत नाही। पण त्याने हट्ट धरला, नाही राहू द्याच, नाही राहू द्याच, नाही राहू द्याच। बरेच शिष्य गुरुला मातीत घालण्याकरता जन्माला आलेले असतात, बरेच शिष्य असे। म्हणून शहाण्या गुरुजीने फाजील शिष्याच्या नादी लागायचं नाही, नाहीतर त्याचं अधपतन ठरलेलंच आहे पुन्हा। तोच प्रकार झाला महाराज। राहू द्या राहू द्या करता करता त्या गुरुजींनी सांगितलं, समोरच्या देवळीत ठेव तो जोडा। आपल्या गुरुजींना दिसला असा तो चपलाचा जोडा असा समोर ठेवला, दर्शन घेतलं, गेला निघून। गुरुजींचं सारखं लक्ष त्या देवळीतल्या जोड्याकडे जायचं, किती सुंदर जोडा आहे, किती सुंदर जोडा आहे, किती सुंदर जोडा आहे, किती सुंदर जोडा आहे। जोडा करता करता प्राणोत्क्रमण झालं। सांगू, पुढचा जन्म जो मिळाला तो चर्मकाच्या घरी मिळाला, त्यांचं नाव श्री संत रोहिदास चांभार। वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्म घेणे। आता हे शेवटचा प्रसंग सांगतो। श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी होती, जन्मता सत्वगुणी होती महाराज। एक सांगू का क्षमा मागून, काही मुलं जन्मता सात्विक असतात महाराज, जन्मताच, आणि काही नुसती हायब्रिड जन्माला आलेली राहते, उगा मारता येत नाही म्हणून सांभाळायचे।
हे ढाब्याहून धरून आणणारी पैदास हे काही कामाची नाही. तीन सजावत देश को सती संतावर शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. आईने अशा मुलाला जन्माला घालावं, एक तर तो देशभक्त तरी व्हावा, नाही तर भगवत भक्त तरी व्हावा. एवढी आईच्या कुशीमध्ये ताकद असली पाहिजे, एवढे चांगले संस्कार त्याच्यावर केले पाहिजे. आठवलं म्हणून सांगतो, सध्या आळंदीला 9 वर्षाचा सोहम मुलगा आहे. तुमच्या ओमकार महाराजांना विचारा. आता ते सध्या आळंदीत राहतात, माझी संस्था झाल्यामुळे मी काय आळंदीत राहत नाही, पण ते आहे. 9 वर्षाचं बाळ आहे महाराज ते, 9. पण 18 अध्याय ज्ञानेश्वरी म्हणजे 9,000 ओव्या त्या मुलाच्या, 9 वर्षाच्या मुलाच्या मुखोद्गत. 9 वर्षाच्या मुलाच्या 18 अध्याय ज्ञानेश्वरी म्हणजे 9,000 ओव्या. कोणती ओवी विचारा तुम्ही, यूट्यूबला सर्च करा, त्याची परीक्षा घेताना मुलाखत घेताना तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. मग त्याच्या आईला विचारलं का, ओ 9 वर्षाचा तुमचा मुलगा त्याचे 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी पाठे, तुम्ही काय केलं त्याच्याकरता? तिने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. तिने सांगितलं, बाबा मी आळंदीला अजानुक्षाच्या झाडाखाली नियमाने 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली. त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचे संस्कार माझ्या गर्भावर झाले, म्हणून माझ्या पोटी जन्माला आलेला मुलगा 9 वर्षात ज्ञानेश्वरी पाठ करू शकला. ही आईच्या संस्काराची ताकद आहे राजा हो, याला संस्कार म्हणतात. नाही तर रोज बचत गटाच्या मीटिंगला गेल्यावर तुमच्या मुलांवर कोणी संस्कार करायचे का? पाळणा घरातल्या लोकांनी. पैसा कमवायला मजा वाटते, पण लहान मुलाला संस्कारहीन झाल्यानंतर त्यात आई बापाला डोळ्यातून टपाटप पाणी गाळावं लागतं राजा. त्याच्या महाराज विवेकानंदांचं वाक्यच असं आहे, भारत देशासारख्या पवित्र मातीमध्ये वृद्धाश्रम जन्माला येणं म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीला लागलेला कलंक आहे. हा कलंक. आणि कितीतरी वृद्धाश्रम आहे. ही मुलांची चूक नाही, आईबापांनी योग्य वेळेला चांगलं मार्गदर्शन केलं नाही, त्याची फटफजिती राजा होई. विठाला पण ती मुलगी सात्विक होती. बाबा मला थोडंफार गुरुकुलामध्ये ठेवाल का, मला श्रीमद भगवद्गीता वगैरे शिकायचंय. बापाने हे ना ठीक आहे. गावाजवळ चांगलं गुरुकुल होतं, त्या गुरुकुलामध्ये त्या मुलीला अभ्यासाकरता ठेवलं. वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 4 वर्ष गेले, आणि एके दिवशी ती मुलगी आजारी पडली. आता पूर्वी डॉक्टर नव्हते, राजवैद्य होते. राजवैद्य गुरुकुलातल्या त्या साधूने या लहान मुलीला काय झालं हे तपासण्याकरता त्या राजवैद्याला बोलवलं. तो राजवैद्य आला आणि त्या मुलीचा हात फक्त आपल्या हातात नाडी परीक्षण घेण्याकरता असा हातात घेतला. त्या मुलीला कधी पुरुषाचा स्पर्श झाला नव्हता महाराज. सात्विक मुलगी होती, पण राजवैद्याच्या हातात हात गेला आणि मनात एवढंच आलं, काय पुरुषाचा स्पर्श असा असतो का? प्राणोत्क्रमण झालं. मेल्यानंतर त्या मुलीला पुढचा जन्म मिळाला, तो वेश्येचा मिळाला. श्रीमद भागवत वाचा, त्या वेश्येचं नाव पिंगला वेश्या आहे. मी कशाकरता सांगितलं? वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्म घेणे. वासनेमुळे जन्माला यावं लागतं. दुसरं कर्मामुळे जन्माला यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे ते तई सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आणि तिसरं पाप पुण्यामुळे जन्माला यावं लागतं. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझी वासना शिल्लक राहिली नाही. ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, वासना निमाली समूळ ज्यांची. कर्म शिल्लक राहिलं नाही का? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया, क्षयंचे चाष्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे. आणि पाप पुण्य राहिलं नाही का? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने पाप पुण्य, लागोने पाप पुण्य, लागोने पाप पुण्य अंगा, लागोने आम्ही झालो अग्निरूप, लागोने पाप पुण्य अंगा, लागोने पाप पुण्य अंगा, लागोने पाप पुण्य अंगा. लागोने पाप पुण्य
राहिली नाही. ज्या कर्मामुळे जन्माला यावं लागतं ते कर्म शिल्लक राहिलं नाही, आणि ज्या पाप पुण्य जन्माला यावं लागतं ना ते पाप पुण्य शिल्लक राहिलं नाही. म्हणून न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे. महाराज हा पराक्रम कशामुळे झाला? अभंगाचं तिसरं चरण. विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा, पांडुरंगाने कृपा केली. काय केलं? विसंबेना माता बाळा तैसा लळा पळावा. आई जशी आपला जीव धोक्यात घालते पण आपल्या मुलावर संकट येऊ देत नाही महाराज. तीच आई आहे का जी आई स्वतः मृत्यू स्वीकारेन पण आपल्या मुलावर हात येऊ देत नाही. तो का म्हणे वत्स धेनुवीच्या चित्ती तैशे मज येते सांभाळीत. तसा भगवान परमात्मा आमची आई आहे आणि तो आम्हाला कोणत्याच प्रकारचं दुःख येऊ देत नाही. मागे पुढे उभा राये संभाळीत आली या घात निवाराया. आम्हा हरिच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य का. देव उभा मागे पुढे वगवे कोडे संकट. एक मिनिटाचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. मेवाडच्या राजघराण्यामध्ये एक राजकन्या जन्माला आली, संत श्रेष्ठ मीराबाई. बालपणातच भगवत भक्तीचं वेड लागलं मीराबाईला. मला मीराबाई अशी होती, 10 वर्षाच्या मीराबाई पायामध्ये चाळ बांधायच्या, हातामध्ये एक तारा घ्यायचा आणि कृष्ण मंदिरामध्ये नाचून भजन करायचं. बघा घुंगारू बांध करे मेरा नाचे रे. एक वाक्य सांगू का? मंदिरामध्ये पायामध्ये चाळ बांधून नाचणारी मीरा ज्या वेळेला गावातल्या लोकांनी पाहिलं आणि लोक नावं ठेवू लागली, राजाची मुलगी आहे आणि पायात चाळ बांधून नाचते, काय म्हणावं तिला, अशी लोक म्हणत होते. आणि आता आपल्या स्वतःच्या मुली लोकांच्या वरातीत नाचतात तरी आईबापाला आवडतं. हे केवढं रहस्य आहे महाराज. अरे हिंदूंच्या मुलींनी दुसऱ्याच्या वरातीत नाचणं म्हणजे आपल्या इज्जतीची लक्तर विषेवर टांगल्यासारखी आहे. या छत्रपतींच्या भूमीत जन्माला आलो. शहाण्या बाया सुद्धा सकाळी नवरदेव परण्या निघायला लागल्यानंतर नाशिकच्या माता भगिनींनी नाचावं. धिक्कार आहे महाराज. हा प्रगतिशीलपणा नाही, हे अधपतनाची लक्षणं आहेत, अधपतनाची. ज्ञानेश्वर महाराजांनी मुलीची व्याख्या दिली, नाना कुलवदी लपवी आपुले अंग. जी मुलगी आपलं नखही परपुरुषाला दिसू देत नाही तिला कुलवान आणि शिलवान घराणं म्हणतात. आणि अलीकडे मुली अंग प्रदर्शन. आता ह्या दांडिया येईन ना महाराज, यांनी जितका नाश केला संस्कृतीचा तितका कशाने नाश केला नाही. रात्री 12-12, 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपल्या मुली नको तिकडं दांडियाच्या निमित्ताने फिरतात. खरं तर काही गोष्टी समाजापुढे सांगितल्या पाहिजे, पण मर्यादा वयाची येते आणि व्यासपीठाची येते. म्हणून सत्य असून सुद्धा आम्हाला समोर बोलता येत नाही. कारण आमच्या आईसारख्या, आजीसारख्या, चुलत्यांसारख्या माता भगिनी पुढे बसलेल्या असतात, वडिलांसारख्या आजोबांसारखी माणसं पुढे बसलेली असतात. म्हणून काही गोष्टी माहीत असून डोळ्यांनी पाहून देखील तोंड बांधून बुक्क्याचा मार ज्याला म्हणतात ती परिस्थिती आहे. जेवढा नाश सध्या दांडियांमुळे झाला, जेवढी अफेरांनी मुली इतर जातीतल्या मुलांबरोबर पळून जायला लागल्या, त्याला पहिलं कारण हे दांडिया कारणीभूत आहे राजा. आणि हिंदूंच्याच मुली पळून जाऊ लागल्यात बघा. हिंदूंच्याच शहाण्याबाई दुसऱ्यांच्या वरातीत नसतात. त्या काळात मीराबाई 10 वर्षाची मुलगी होती महाराज, आणि कृष्ण मंदिरात नाचू लागली. गावाने उठाव घेतला, हे राजा
तुमची मुलगी येते अशी पायात चाळ बांधून जर नाचू लागली तर आम्ही काय आदर्श घ्यायचा. राजाला वाईट वाटलं. महाराज आपल्या मुलीला हात जोडून सांगू लागले, मीरा तू भगवत भजन करते पण लोकांना आवडत नाही बघ. तू पायात चाळ बांधून कृष्ण मंदिरात नाचते हे लोकांना खपत नाही, तू नाचू नको. पण मीराबाईचं हृदय देवाने आकर्षित केलं होतं. वे दिले ओ मनतयाची गुणी. बाबा मी देवापुढे नाचते हे बघा, मी जरी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला ना, हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, चित्त चोरिले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. मी जरी थांबण्याचा प्रयत्न केला तरी आता थांबवू शकत नाही. काय करू. राग आला बापाला. आपली मुलगी ऐकत नाही म्हणून प्याला घेतला. प्याला त्याच्यामध्ये भयानक विष भरलं आणि मीराबाई जवळ दिलं. विष का प्याला राजाजीने भेजा. विषाचा प्याला. तो काय दुसऱ्याच्या लग्नातला मठ्ठा नव्हता प्यायला, ते विष होतं महाराज. असं प्यालाभर विष आणलं आणि मीराबाई जवळ दिलं. मीरा भजन सोडून देते का विष पिते सांग. तिने सांगितलं, बाबा महत् भाग्याने मला भगवत भक्तीचा छंद लागला, आता भजन सोडणार नाही, विष पिईल पण भजन नाही सोडणार. ते काय आपण आहे काय, डॉक्टरने सांगितलं आणि माळ काढून टाकली, ती आपण आहोत. ती मीराबाई होती महाराज. मीराबाईने सांगितलं, बाबा मरायचं ठरलेलं आहे, अशी मी कधी ना कधी मरणार आहे आणि तसंही मला मरायचंय. मग भजन सोडून मरण्यापेक्षा भजन करता करता विष पिऊन मेलेलं चांगलंय, पण भजन सोडणार नाही. हातामध्ये विषाचा प्याला घेतला मीराबाईने आणि कृष्णमूर्तीकडे पाहिलं. घटा 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 विष पिऊन टाकलं. ऐका, देवाच्या विश्वासावर मीराबाईने प्यालाभर विष पिल्यानंतर सुद्धा विषाच्या थेंबाचा धक्का मीराबाईच्या शरीराला झाला नाही. मग विषाचं काय झालं. पांढरी शुभ्र कृष्णमूर्ती होती ना, मीराबाई विष पिल्या लागल्याबरोबर ती काळी ठक्कर पडून घेतली. देवाने मीराबाईच्या शरीरातलं विष स्वतः खेचून घेतलं, पण मीराबाईला धक्का लागू दिला नाही. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. अहो तो समर्थ आहे, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झालिया. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे ज्ञानेश्वर. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूशी. कैलासवासी दादासाहेब वनाजी जोंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ही एक दिवसीय चिंतन सेवा आणि त्या सेवेचं सौभाग्य माझे गुरुबंधू स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे हे विद्यार्थी ओंकार महाराजांच्या माध्यमातून जोंधळे परिवाराच्या द्वारा या सेवेचं अवगाहन करण्याची संधी मला प्राप्त झाली. या सेवेकरता जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगावर काही अल्पसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा विचार नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं, आली या कपाळा थोडे बहु जे योग्य ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं या जोंधळे परिवाराच्या दुःखामध्ये सम्मिलित होण्याकरता इष्टमित्र सगळे सोयरे आप्तेष्ट पै पाहुणे आणि सगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती, कोणी राजकीय असतील, कोणी सामाजिक असतील, कोणी शैक्षणिक असतील आणि आध्यात्मिक असतील, सगळ्या स्तरावरली हिमालयाच्या उंचीची मंडळी आज या ठिकाणी आपण उपस्थित झालात. अत्यंत शांतता पद्धतीने आणि ही सेवा माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याचे श्रवण करण्याचा आपण प्रयत्न केला. या सेवेकरता आपल्याच परिसरातील दिग्गज अशा प्रकारचे हिमालयाच्या उंचीचे मोठे गायकवृंद, सुंदर पखावज वादक, वारकरी शिक्षण संस्थेतले बालभागवत वारकरी मंडळी, पहाना महाराज किती छोटे छोटे छोटी मुलं आहेत. भक्तराज प्रल्हाद सांगतात, कौमारे आचरित प्राज्ञ धर्मान भागवतानी यह. कुमारावस्थेमध्ये भगवत भक्तीला सुरुवात केली पाहिजे. हे डोळ्यांनी दिसणारं हे उदाहरण बघा. किती लहान मुलं आहेत महाराज. जे वय खेळण्याचं आहे त्या वयात अध्यात्माची बीजं रोवली जातात. एक वाक्य सांगू, हे नाही कीर्तनकार होणार सगळे,
हे सगळेच प्रवचनकार होऊ शकत नाही, सगळेच गायक होऊ शकत नाही, सगळे वादक होऊ शकत नाही. पण अशी माणसं होतील महाराज का यांच्या आईवडिलांना भिण्याचं कारण नाही, हे यांच्या आईवडिलांना मातृदेव आणि पितृदेव या भावनेतून सांभाळतील का? आध्यात्मिक विचाराचे संस्कार यांच्यावर रुजले गेलेले आहेत. या संस्काराची गरज आहे महाराज. आपल्या लहान लहान मुलांना शनिवार रविवार कुठे गुरुकुल असेल तर तिथे पाठवत जा. अहो इंग्लिश मिडियमनी मुलं बधीर करून टाकली महाराज, त्यांना काहीच सुचत नाही, काहीच सुचत नाही. शाळेचा विरोधी मी नाही, मी SP चा विद्यार्थी आहे, केमिस्ट्री माझा विषय आहे आणि शिवाय फर्स्ट क्लासचा विद्यार्थी. माझा शाळेबद्दलचा विरोध नाही, इंग्रजीचा विरोध नाही, पण इंग्रजीबरोबर अध्यात्माच्या संस्काराची गरज आहे. अरे मामासाहेब दांडेकर SP चे प्रिन्सिपल होते, SP चे, पण मामांनी वारकरी शिक्षण संस्थेची जबाबदारी घेतली म्हणून आमच्यासारखे बहुजन समाजाचे लाखो विद्यार्थी विना ₹1 आळंदीच्या जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये फी नाही. 100 वर्षापूर्वीची संस्था आहे. विद्यार्थ्याला फीज नाही, शिक्षकाला पगार नाही, शासनाचं अनुदान नाही आणि संस्था कोणाकडे भीक मागत नाही. सेवेच्या माध्यमातून 100 वर्षापूर्वीची संस्था आहे. आमच्यासारखे लाखो विद्यार्थी तयार झाले. नाशिक जिल्ह्यात जेवढे कीर्तनकार आहेत ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. अशी संस्था हे लहान लहान मुलं घडवण्याचं काम करते. म्हणून आपल्या परिसरात कुठं गुरुकुल वगैरे असेल, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शनिवार रविवारी आपल्या लहान लहान मुलांना वडीलधाऱ्या माणसांनी मंदिरात आणा आणि शुभम करोते कल्याणम आरोग्यम धनसंपदा किंवा कमीत कमी पसायदान तरी शिकवा. अरे चांगल्या चांगल्या हिंदू म्हणून घेणाऱ्या माणसाला पसायदान येत नाही. पसायदान म्हणायला लागले का पोपटासारखे फक्त होटा हलवतात, पाठच नाही तर काय करतील ते. पसायदान पाठ करा देवा, ती हिंदवी वैश्विक प्रार्थना आहे. एवढं नित्यनेमाने पसायदान जरी रोज म्हटले ना पसायदान, तरी भगवान तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. अशी पसायदानातली ताकद आहे. म्हणून आपल्या लहान मुलांना नित्यनेमाने पसायदान शिकवा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ह्या साने गुरुजींच्या ह्या कविता, काही आध्यात्मिक हरिपाठ अशा गोष्टी शिकवा राजा हो. सध्या मुलांना आध्यात्मिक संस्काराची गरज आहे, पैशाची नाही. आमचे राऊत बाबा सांगत असतात भिकाऱ्याच्या पैशावर बँका चालल्यात आज, कोण गरीब राहिलं नाही. पण दारिद्र्य जर कशात असेल तर सध्या संस्काराचं दारिद्र्य आहे आणि ते संस्कार देण्याची जबाबदारी आपल्या आईवडिलांवर आहे. म्हणून पाया पडून विनंती, आपल्या मुलांना चांगले चांगले संस्कार द्या, त्यांना पसायदान शिकवा, त्यांना प्रार्थना शिकवा, झालेली चिंतन सेवा. अलंकापूर्णिमाशी साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे वैष्णवा गर्गणी, अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबरा. श्रीमन निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. एकदा निवृत्तीनाथांचं भजन घेऊ, संयोजक सूचना सांगतील. आणि तुम्हाला एक विनंती, ओ रेकॉर्डिंगवाले, तुम्हाला विनंती, हे यूट्यूबला टाकायचं नाही, यूट्यूबला आलं नाही पाहिजे बरं. प्रार्थना करून सांगतो. एकदा सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी करा. निवृत्तीराया म्हणा, निवृत्तीराया, 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 सोपानुता महाराज